सर्वांना क्रांतिकारी जय भीम। रिपब्लिकन सेना सरसेनानी नंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने दिनांक 5/6/2024 रोजी जय भीम नगर पवई येथील ज्या झोपडीधारक महिला आहेत, ज्यावेळेस त्यांना 3 तारखेला महानगरपालिकेने त्या झोपड्या तोडण्याचं नोटीस दिलं, त्यामुळे ते एकदम भयभीत झाल्या होत्या। आणि त्याच वातावरणामध्ये त्या महिलांनी सरसेनानी नंदराज आंबेडकर यांच्याशी संपर्क साधून जो त्यांच्यावर झोपडी तोडण्याचा नोटीसचा त्रास होत होता तो त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला होता। आणि त्या अनुषंगाने सरसेनानी नंदराज आंबेडकर यांनी दिनांक 5/6/2024 रोजी सायंकाळी 6 वाजता त्या महिला माझ्या कार्यालयामध्ये ईशान्य मुंबई जिल्हा संपर्क कार्यालय भांडूप वेस्ट येथे आहे, इथे ते आल्या आणि त्यांनी त्यांच्या व्यथा सांगितल्या। त्या व्यथा एवढ्या भयानक होत्या की त्या झोपडीधारक महिला एकदम घाबरून गेल्या होत्या आणि त्यांच्या समोरील येणाऱ्या त्यांच्या मुलाच्या पिढीचं काय होणार अशी त्यांच्या मनामध्ये भीती होती। त्यांनी ते मला सर्व हकीकत सांगितली आणि मी त्यांना माझ्या रिपब्लिकन सेना ईशान्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने जे काय मदत करता येईल ते मी करणार असं त्यांना आश्वासन दिलं। आणि त्या दिवशी सायंकाळी 6 वाजता आम्ही महानगरपालिका एस विभाग अधिकारी कसीकर साहेबांना भेटण्यासाठी गेलो, परंतु त्या वार्ड ऑफिसरने त्या झोपड्या संदर्भामध्ये जी प्रतिक्रिया दिली की ते ह्युमन राईट्स मानव अधिकार यांच्याकडून ते आमच्याकडे आल्यामुळे आणि ते त्यांनी कोर्टामध्ये केस जिंकल्यामुळे आम्हाला त्या झोपड्या निष्कर्षित करायच्या आहेत, त्यामध्ये मी काय तुम्हाला मदत करू शकत नाही अशा प्रकारे भाषा वापरली। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 6/6/2024 रोजी सकाळी 10:20 ला सहाय्यक आयुक्त कसीकर साहेब यांना जय भीम नगर पवई येथील झोपड्या तोडू नये, त्या झोपडीधारकास पहिलं पुनर्वसन करावं आणि त्यानंतर तोडण्यात याव्या अशी आपण मागणी केली। अन्यथा आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिलेला आहे, त्याचा आपण पत्र दिलेला आहे। परंतु त्या दिवशीच हा जो झोपडी तोडायचा जो प्लॅनिंग आहे ते ठिकाणी संबंधित जे बिल्डर्स आहेत हिरानंदाने त्याच्या माध्यमामधून काही स्थानिक लोकांना हाताशी धरून आणि पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांच्या संगनमताने ती कारवाई झालेली आहे। 6 तारखेला जे डिमोलिशन झालं ते एवढं भयानक होतं, मी माझ्या डोळ्यानं पाहिलेला आहे। जो किंकाळा महिलांचा मुलांचा आवाज येत होता आणि झोपड्या वाचवण्यासाठी ते किती सैरावैरा पळत होते ते मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे। आजही त्यामुळं माझ्या कानामध्ये ते आवाज आणि डोळ्यामध्ये ते स्पष्ट चित्र दिसतंय। आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि तिथल्या जे पोलीस स्टेशनचे सिनियर होते, डीसीपी होते, त्यांना आम्ही विनंती करत होतो की साहेब आम्हाला फक्त तुम्ही 4 दिवसाचा वेळ द्या, आम्ही तिथलं स्टे घेऊन येतो आणि ह्या जे 600-700 झोपड्या आहेत त्या आपण वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो, तुम्ही फक्त 5-6 दिवसाची आम्हाला वेळ द्या अशी विनवणी करत असताना सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी कसलीही दया दाखवली नाही, माणुसकी दाखवली नाही। त्यांनी त्यांचं त्या ठिकाणी निष्कर्षणाचं काम सुरुवात केलं। ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं आणि शिवाजी महाराजांचे महात्मा फुलेंचं फोटो घेऊन लोकसमोर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, आम्हाला झोपड्या वाचवायचे अशा प्रकारे तिथे स्थानिक लोक सगळे हात जोडून विनंती करत होते, बाबासाहेबांच्या नावानं घोषणा देत होते, शिवाजी महाराजांच्या घोषणा देत होते, तरी पण तो तिथले अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी पोलीस अधिकारी यांनी एवढं बळ त्या ठिकाणी बळ आणलं होतं की 400-450 पोलीस आणि SRPचे 200-250 आणि जे त्यांचा जो बॉन्सर होते महिला बॉन्सर ते 200-300 आणि जे बिल्डरचे जे बॉन्सर होते जे गुंड होते ते 200 आणि महानगरपालिकेचे 100-150 अधिकारी एवढ्या लोकांनी मिळून त्या पूर्ण झोपडपट्टीला विळखा घातला आणि त्या ठिकाणी सामुदायिक कारवाई केली। त्यावेळेसचे जे क्षण एवढे भयानक होते की पोलिसांनी कुठलीही दया न दाखवता डायरेक्ट त्या घरामध्ये डिमोलिशन करायला सुरुवात केली। त्या रहिवाशांचे त्या झोपडीमध्ये पूर्ण परपंच होता, टीव्ही फ्रीज असेल, त्यांचे भांडे असतील, त्यांच्या घराचं रूमचे पेपर असतील किंवा त्यांचे दागिने असतील, त्यांचे पैसे असतील, सगळे त्या डिमोलिशन मध्ये त्या ठिकाणी दबल्या गेलेला आहे। लोक विनंत्या करत होते, किळवत होते की साहेब आम्हाला आमचं सामान काढू द्या, तरी पण
त्या अधिकाऱ्याने कसली दया न करता एकदम भयानक, जशी वाला हत्याकांड झालं तशा प्रकारे सेम या ठिकाणी या पोलीस प्रशासनाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कारवाई केली. आम्ही त्या दिवशी जाहीर निषेध केलेला आहे. आणि ती परिस्थिती एवढी भयानक होती की महिलांना जो मार पडत होता, ज्या महिलांना मारत होते सगळे जेंट्स पोलीस होते आणि ते जेंट्स पोलीस महिलांना अशा प्रकारे लातेने, काठीने आणि एक तर महिलांच्या त्या 2 अधिकारी त्याच्या पोटावर बसून उड्या मारत होते. एवढे भयानक परिस्थिती आहे. आणि काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत की मुलांना धरून बिल्डरचेच काही गुंड त्या ठिकाणी मध्ये होते धरायला आणि पोलीस मारत होते, ते गुंडपीण मारत होते. अशा प्रकारची परिस्थिती एवढी भयानक की काही तरुणाचे हात मोडलेत, काही जणांचा मणका मोडलेला आहे, काही लोकांचे डोके फुटलेले आहेत, काही लोक बेहोश झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी बिलकुल दयामाया न दाखवता, जसं का आपण चीन आणि पाकिस्तानच्या विरोधामध्ये लढाई लढतोय अशा प्रकारे त्या ठिकाणची ती लढाई होती. आणि ही एकदम माणुसकीला काळिमा फासणार होती आणि महाराष्ट्राला शोभणारी नव्हती. आमची रिपब्लिकन सेनेच्या वतीने अशी मागणी आहे की जे अधिकारी आहेत ज्यावेळी डिमोलेशन करत होते त्यावेळी ज्या आमच्या बांधवाच्या बहुजनाच्या हातामध्ये शिवाजी महाराज बाबासाहेबांचे फोटो होते ते त्या अधिकाऱ्यांनी पायदळी तुडवलेले आहेत. आणि ते पायदळी तुडवल्यामुळं एवढा मोठा उद्रेक झाला आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी दगडफेक झालेली आहे. कारण पोलिसांची जी भूमिका होती, आमच्या या बहिणीला एवढ्या गलिच्छ भाषेमध्ये शिव्या दिलेल्या आहेत, आमच्या बांधवांना एवढ्या गलिच्छ भाषेमध्ये शिव्या दिलेल्या आहेत, त्यांच्या शिव्या देऊन त्याला मारलेला आहे. आणि हा त्या बेघर झालेल्या झोपडीधारकाच्या मनामध्ये एवढी भयानक भीती आहे की आमचं आता कोण इथे या ठिकाणी पुनर्वसन करणार. ते जे कोणी त्याला भेटायला येणारे मीडिया असेल, जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांना ते एकदम कळवून सांगतात, विनंती करतात साहेब आम्हाला राहण्यासाठी द्या. आम्ही 6 तारखेपासून आमची पूर्ण रिपब्लिकनची टीम त्या ठिकाणी उपस्थित होती. सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होते. तिथल्या लोकांचे झोपड्याचं सामान उचलण्यासाठी आम्ही मदत केलेली आहे. त्या ठिकाणी हॉस्पिटलला जे जखमी लोक होते त्या हॉस्पिटलला राजवाड्याला घेऊन जाण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी पैसे देऊन, त्या लोकांना पैसा नव्हता त्या लोकांकडे, कारण त्यांचे पैसे सगळे त्या घरामध्ये होते, त्यांचे रूमचे डॉक्युमेंट्स घरामध्ये आहेत, त्यांच्याकडे एक पैसा नव्हता. ते लोक मार खाऊन बेहोश पद्धतीने पडले होते. तर आमच्या रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्या जे जखमी लोक आहेत त्यांना पैसे देऊन रिक्षामध्ये बसून हॉस्पिटल ऍडमिट केलेलं आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी जे घटना घडली एकदम निंदनीय आहे. त्याला त्या अधिकाऱ्याला क्षमा करण्यासारखी नाही. आणि आमचे परवा दिवशीच आमचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर त्या ठिकाणी येऊन त्या अधिकाऱ्याला जाब विचारला की आणि आमची आता आनंदराज साहेबांनी जे आदेश दिलेले आहेत की ज्या लोकांना मार लागलेला आहे, जे झोपडीधारक आहेत, जे जखमी झालेले आहे, त्यांची केस पोलिसांच्या विरोधामध्ये आणि महानगरपालिकेच्या विरोधामध्ये ती केस घेतली पाहिजे आणि त्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये कारवाई झाली पाहिजे. आणि जे अधिकारी याच्यामध्ये दोषी आहेत त्याला कडीत सजा भेटली पाहिजे. आणि आमच्या सरसेनानी आनंदराज आंबेडकरांनी सांगितलंय की मी स्वतः एक वकील देऊन या पूर्ण झोपडीधारकाची लढाई लढणार आहे आणि ज्या लोकांना मार लागलेला आहे त्या लोकांच्या तक्रारी आम्ही पोलिसांच्या विरोधामध्ये देत आहोत. आणि ज्या लोकांचे रूमचे पेपर डॉक्युमेंट्स आहेत ते आता डॉक्युमेंट्स घेणं चालू आहे. आणि आम्ही त्या झोपडीधारकास त्यांच्या झोपडीच्या बदल्यास शासनाकडे कशा प्रकारे झोपडी मिळवता येईल, त्यावर कशा प्रकारे स्टे आणता येईल आणि त्या बिल्डर्स आणि अधिकाऱ्यावर कशा प्रकारे कारवाई करता येईल अशा प्रकारे आमची पूर्ण तयारी चालू झालेली आहे. त्या ठिकाणी आमचे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी विद्यार्थी सेनेचे आमचे मुंबईचे सतीश इंकार होते, युवाचे योगेश शिंदे होते, त्याच्यानंतर आमच्या ईशान्य मुंबई जिल्ह्याच्या ज्या अध्यक्ष महिला प्रिया गाडे होत्या, नितीन गाडे होते, त्याच्यानंतर आमचे वार्डाचे प्रणय खरात होते, त्याच्यानंतर वाघमारे होते, त्याच्यानंतर आमचे या ठिकाणी मुलुंड तालुक्याचे अध्यक्ष भीमराव देटे होते, त्यानंतर भांडूप तालुक्याचे अध्यक्ष दीपक जाधव होते, त्याच्यानंतर या ठिकाणी आमचे नवनिर्वाचित जे ईशान्य मुंबई जिल्हा महासचिव आहेत जे आता त्यांनी नवीनच पदभार स्वीकारलेला आहे ते आमचे नितीन झेंडे साहेब होते. आणि आमच्या महिलांच्या मुलूंच्या जयाताई होत्या, हिरामन वावळ होते, त्याच्यानंतर अनिल गायकवाड होते. असे अनेक जे असंख्य कार्यकर्ते आम्ही त्या झोपडीधारकाला मदत करण्यासाठी पूर्ण मदत करत होती. आणि या मदतीमध्ये ज्या रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीनं लोकांना त्या ठिकाणी सहकार्य केले. आजही सकाळी आम्ही जे लोक पावसामध्ये
जे भिजत होते त्यांना राहण्याची सोय नव्हती, तर त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भाड्याने रूम देऊन त्या ठिकाणी त्याला शिफ्ट केलेलं आहे। अशा प्रकारे कामं या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमामधून त्या पीडित बेघर झालेल्या लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत। आणि आमचे सरसेनाने अंद्राज आंबेडकरांनी जो एकदा दिलेला शब्द आहे ते पाळतात मला माहित आहे, आणि ते निश्चितच त्यांच्या माध्यमामधून जे बेघर झालेल्या झोपडीधारकांना त्यांना न्याय मिळवून देतील अशी मला आशा आहे। एवढं बोलतो आणि ठिकाणी थांबतो। जय भीम।